ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा, आपण मागच्या तासिकेला आकृत्यामधील समसंबंध हा घटक पाहिलेला होता. आजच्या तासिकेला क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते ठरवायचं आहे. म्हणजे पहिल्या आकृतीवरून दुसरी, दुसऱ्यावरून तिसरी, मग तिसऱ्यावरून चौथी आकृती कशा पद्धतीने तयार होईल याचा विचार करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती शोधायची आहे. आता इथं साधं पहा, हे सोपं उदाहरण वाटतंय 2010-11च्या NMS परीक्षेत आलेलं. ह्या चौकोनामध्ये उभी रेषा आहे. इथं उभी आहे, फक्त एक अजून वाढली. पुन्हा मूळची उभी, 2 नंबरच्या आकृतीतली आडवी. आता तिसऱ्या डायग्राम मध्ये तिरकी वाढली. म्हणजे आता इथं शेवटी जो आज चौकोन येणार आहे, त्याच्यामध्ये पहिल्या आकृतीतली उभी, दुसऱ्या आकृतीतली आडवी, तिसऱ्या आकृतीतली असा कर्ण आणि अजून एक तिरकी म्हणजे दुसरा कर्ण असा वाढणार आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येतंय? 2 येते. हे सोपं आहे. आता इथं पहा, इथं एक पोकळ गोल आहे. आता अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जर मार्गक्रमण केलं तर 2 टिंब सोडून पुन्हा एक पोकळ गोल आहे. म्हणजे शेवटची जी प्रश्न आकृती आहे याच्यामध्ये पुन्हा 2 टिंब सोडून पोकळ गोल येणार आहे पहा, अशा पद्धतीनं. अशा प्रकारची रचना कुठे आहे पहा. 2 पोकळ गोलाच्या मध्ये 2 टिंब आहेत. फक्त इथं 2 पोकळ गोलाच्या मध्ये एकच टिंब दिसतोय. हा, वाटते तिसरी उत्तर आकृती पहा. ह्या 2 पोकळ गोलाच्या मध्ये 2 टिंब आहेत. ह्या 2 पोकळ गोलाच्या मध्ये 2 टिंब आहेत आणि या 2 पोकळ गोलाच्या मध्ये 1 टिंब आहे. म्हणजे अशा प्रकारची डायग्राम प्रश्नचिन्हाच्या जागी तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक किती आहे याचं उत्तर? तर 3 आहे. आता त्यानंतर प्रश्न 24वा पहा. आता ही जी 1 नंबरची डायग्राम आहे त्याच्यामध्ये हा एकच रेषाखंड वाढलेला आहे पहा. आता इथं बघा किती रेषाखंड वाढले आहेत? 1, 2. म्हणजे तर रेषाखंडाची संख्या 2 न वाढलेली आहे. आता शेवटच्या डायग्राम मध्ये पहा, मी अगोदर त्यांची मूळ डायग्राम काढतो. ही 3 नंबरची डायग्राम आहे. आता इथं रेषाखंडाची संख्या 3 न वाढवतो. म्हणजे हा रेषाखंड इथे येणार, पुन्हा हा रेषाखंड वर जाणार, पुन्हा खाली येणार. अशा पद्धतीचं जर तुम्ही डायग्राम पाहिली तर ती पर्याय क्रमांक 4 मध्ये तयार होते. बरोबर ना रे? रेषाखंडाची संख्या एक एक ना आपण काय करत गेलोय? वाढवत गेलोय. या पद्धतीनं. हा, आता 69चं उत्तर सांगा पाहू मला. कोण सांगते बघूया. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2. बघा, हे तसंच आहे. खालच्या बाजूला ही आकृती वाढली, पुन्हा ह्या 2 आकृती तशाच वरच्या बाजूला वाढली, म्हणजे आता खालच्या बाजूला वाढणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे आहे. आता तुम्ही म्हणता असं 3 आणि 4 मध्ये, फक्त 3 आणि 4 मध्ये पोझिशन बघा ह्या दोघांची. ही कडला आहे, ही कडला नको होती, सेंटरला पोझिशन पाहिजे होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. आता हा 21-22च्या परीक्षेतला प्रश्न आहे, 70 क्रमांकाचा पहा. इथे टिपकं किती आहेत रे? 5. नाही, 6 आहेत ना? इथे टिपकं किती आहेत? इथं 5, इथं 4. म्हणजे शेवटची जी आकृती आहे तिथं 3 टिपकं आहेत. मग हा पर्याय तर ड्रॉप झाला आणि हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय उरला. आता इथं टिपकं किती आहेत बघा, ह्या पृष्ठभागावर 2 आहेत. इथं किती आहेत? 3 आहेत. इथं किती आहेत? 4. मग त्या पृष्ठभागावर 5 असणार. हा पर्याय ड्रॉप झाला. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. प्रश्न क्रमांक 71 बघा.
आता ही एक नंबरचा जो उभा रेषाखंड आहे तो वरच्या बाजूला असा आडवा दांडा दिसतोय की नाही, पुन्हा तोच दांडा डाव्या बाजूला आहे. मग काय होणार बघा, आता उजव्या बाजूला दांडा तसाच, डाव्या बाजूला दांडा तसाच. आता कुठे येणार आहे दांडा हा वरचा? उजवीकडं डावीकडं. आता खाली येणार तो उजवीकडे येणार पहा, असं येणार. आता अशी जी डायग्राम आहे ती 1 आणि 4 मध्ये दिसत नाही, म्हणजे 2 पर्याय तर आपल्याकडनं ड्रॉप झालं. आता इथं बघा, वर दिशा आहे, खाली आहे, वर आहे, म्हणजे ही दिशा खाली येणार. आता दोन्ही पर्यायामध्ये हे आहे. आणि इथं पूर्ण वर्तुळ आहे. इथं वर्तुळाचा पाऊण भाग आहे, इथं वर्तुळाचा अर्धा भाग आहे, म्हणजे पर्याय पुढच्या क्रमांक आकृतीत 2. पाव भाग येणार, पाव. पर्याय क्रमांक 2. इथं अर्धा भाग आहे, हा ड्रॉप झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 54 बघा. एक नंबरची आकृती आहे का नाही, ती 4 नंबरला गेली. पुन्हा 4 नंबरची आकृती 3 नंबरला गेली पहा. आता 3 ची 2 ला येणार ना. फक्त काय केलंय, हे अर्धे वाटीचं तोंड इथं बाहेर आहे, वर आहे, हे खाली आलं. आता वर म्हणजे कुठे येणार? खाली. आता ही आकृती 3 नंबरला आहे बरं का. ही आकृती कुठे येणार? 3 नंबरला येणार. क्रमांक 2. एकच मिनिट, मला पुन्हा एकदा पाहू दे. एक नंबरची आकृती किती नंबरला गेली? 4. हा, 4 ची 3 ला गेली, म्हणजे 3 ची 2 ला येणार. मग 2 नंबरला ही आकृती कुठे आहे रे? हा, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. म्हणजे इथं आपल्याकडे 2 पर्याय काय झालं? ड्रॉप झालं. आता पुन्हा दुसरी बघूया आपण. हे 2 नंबरचा जो बाण आहे तो 1 नंबरला आला बघा. आता 1 नंबरचा जो बाण आहे ते 4 नंबरला गेला, आणि 3 नंबरला बाण, 3 नंबरला बाण असणारी आकृती हा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न क्रमांक 55 पहा. आता हे अधिक बघा, ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात गेलं, या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात गेलं, म्हणजे आता ह्या कोपऱ्यात येणार आहे की नाही, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन नाही, क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे 2 तर पर्याय आपलं ड्रॉप झालं, कारण अधिक चिन्ह त्या कोपऱ्यात पहिल्या 2 पर्यायामध्ये दिसत नाही, म्हणजे आपल्याला फक्त तिसरा आणि चौथा पर्याय उरला. आता कोणतं चिन्ह पाहूया? आता समजा हे वर्तुळ चिन्ह आहे, वर्तुळ चिन्ह इथं गेलं, म्हणजे समजा इथं एक घर झालं आणि अर्धा घर, म्हणजे दीड घर पुढे गेलं, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन ना. पुन्हा दीड घर पुढे गेलं, इथं आलं बघा, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. पुन्हा दीड घर म्हणजे इथं येणार, म्हणजे इथं येणार बघा ते वर्तुळ, आणि ते वर्तुळ तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात पण दिसते अजून सुद्धा. बर, ठीक आहे. आता पुढचं चिन्ह कोणतं पाहूया? त्रिकोण. बर, त्रिकोण पाहूया. त्रिकोण इथं सेंटरला आहे, तो इथं कोपऱ्यामध्ये आला. पुन्हा कुठे गेला? डायरेक्ट वर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात गेला. म्हणजे कसा त्याचं मार्गक्रमण कसं झालं पहा, अर्ध्या कर्णातून, पुन्हा 1 कर्णातून, पुन्हा जर दीड कर्णातून जर घेतलं तो त्रिकोण, तर कुठे येतोय बघा,
हा त्रिकोण इथं अर्ध्या कर्णातून इकडे आला, पुन्हा इथून पूर्ण एक कर्णातून तिकडे गेला, पुन्हा दीड कर्णातून जर आला तर इथून पुन्हा इथं येणार आणि पुन्हा दीड, पुन्हा इथं सेंटरला येणार. सेंटरला येणार म्हणजे ती जी गडद आकृती आहे त्याच्यामध्ये तो येणार आहे, आणि गडद आकृतीमध्ये हा तुम्हाला दिसत नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे बघा. तर तो त्रिकोण त्या गडद वर्तुळामध्ये दिसत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 56 पहा. आता हा जो छायांकित भाग आहे, वाटतंय त्या षटकोनाचे किती भाग येते रे समान? 10. आता हा भाग इथं आला बघा, म्हणजे मध्ये 2 भाग सोडलं ना, किती भाग सोडलं? 2 भाग सोडलं. आता इथं आलेलं आहे म्हणजे किती भाग सोडलं? 1 2 3 आणि 4 भाग सोडलं बघा इथं. आता 6 भाग सोडायचं, म्हणजे साधारणतः बघा, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा जर सोडला, हा भाग रेखांकित येणार, आणि हा भाग रेखांकित पर्याय क्रमांक किती येतोय? 3 मध्ये येतोय. नेक्स्ट प्रश्न 33 क्रमांकाचा आहे बघा, 14-15च्या NMS परीक्षेत विचारलेला. आता इथं बघा असा बाण आहे, पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शन हा जो शिरोबिंदू आहे तिथं नुसता रेषाखंड आहे, बाण कट झाला. आता इथं पुन्हा बाण आला, म्हणजे एकदा बाण आहे, एकदा बाण कट झाला, पुन्हा बाण आहे, पुन्हा बाण कट झाला. म्हणजे आता पुढचा जो त्रिकोण येणार तो इथं येणार, पण इथं बाण येणार नाही, म्हणजे आपलं 2 पर्याय तर काय झालं? कट झालं, म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय उरला. आता ह्या बाजूवर अशा प्रकारचं सिम्बॉल आहे. आता ते ह्या बाजूवर आलं, परंतु पुढचा जो आडवा दंड आहे तो कट झाला. आता इथं आडवा दंड आहे, आता पुढचा आडवा दंडा कट होणार, नुसता असं येणार आहे की नाही. असं कुठं घडतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये घडतंय. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 34वा बघा. पर्याय क्रमांक 1. आता हे आहे ते उजव्या साईडला आहे, पर्याय इथं पण क्रमांक उजव्या 3. साईडला आहे, इथं डाव्या साईडला आहे, मग पुढं पण डाव्या साईडला येणार, म्हणजे हा पर्याय चौथा ड्रॉप झाला. आता ह्या आडवं रेषाखंड बघा, वर एकंदरीत 6, पर्याय क्रमांक 1. 5. सर पर्याय क्रमांक 2 का कसबे? किती पर्याय पर्याय क्रमांक? क्रमांक 3. हा, 3चं स्पष्टीकरण सांगा. कोण सांगाल 3चं स्पष्टीकरण? 3 उत्तर बरोबर आहे. स्वराली यादव. स्वरा यादव, सांग स्वराली. पहिल्या आकृतीत तीन रेषा दिसतात, दुसऱ्या आकृतीत त्यातील अर्धी रेषा कट केली आहे. तिसऱ्या आकृतीत 2 रेषांना अर्धी रेषा दिसत आहे, त्यातली अर्धी रेषा कट केल्यावर पर्याय क्रमांक 3 येतोय. म्हणजे पुन्हा अर्धा भाग कट केला. हा. बर, ठीक आहे. हा प्रश्न क्रमांक मला वाटतं 35 आहे, बघा चेक करा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2.
आता इथं उत्तर सूचीमध्ये पर्याय क्रमांक 1 कसं काय दिला मग? बघा हे थोडं ऑब्झर्वेशन करा. बरं तुम्ही पर्याय 2 कसं सांगितलं रे? हा काटा कितीवर आहे? 12 वर आहे ना? पुन्हा हा काटा कितीवर आहे? 1 वर आहे. इथे कितीवर आहे? 4 वर आहे. मग आता पुढे किती येणार? सर त्यात 2 नाहीये. हम्म 3 आणि 3 6 आणि 2 8. 3 आणि 3 6 आणि 2 8. 3 आणि 3 6 आणि 2 8. आता हा काटा थोडा मोठा वाटतोय. इथं छोटा वाटतोय की नाही? इथं मोठा म्हणजे पुढच्या डायग्राम मध्ये छोटा असणार. म्हणजे हा पर्याय तर येतच नाही. आता बाकीच्या 3 पर्यायामध्ये आकाराने छोटा काटा दिसतोय. 35. बरं तुम्ही 2 कसं सांगितलं सांगा ना, बघूया आपण. आता इथं उत्तर सूचीमध्ये तुम्हाला 1 दिलेला आहे. सर मी सांगू का स्वरांजली खबर? हा स्वरांजली सांग बघू. सर पहिल्या आकृतीत जो काटा दिलाय तो एक घर पुढे सरकलाय. परत दुसऱ्या आकृतीमध्ये तो एक घर पुढे सरकलाय असं दाखवलाय आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तो 2 घर पुढे सरकलाय. मग जर आपण तसा क्रम लक्षात घेतला तर मग पुढचा काटा 3 ने पुढे सरकणार ना, म्हणून आम्ही पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सांगितलं. बर ठीक आहे, 2 धरूया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 51. 15-16 ची नेहमीच्या प्रश्नपत्रिकेचा हा प्रश्न आहे. आता इथे एकच टिंब आहे ना? इथं 2 टिंब आहे. तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे ह्या कोपऱ्यात 4 टिंब येणार आहे ना? पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा कट झाला, हा कट झाला. आपल्याला 2च पर्याय उरलं. आता बाणाची दिशा बघा. गतिवत दिशेनं 90 डिग्रीतनं रोटेट होते की नाही? म्हणजे आता हा बाण इकडे येणार असतो. पर्याय क्रमांक किती? 4. 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52 पहा. आता सर पर्याय क्रमांक 4. खाली येणार. वर म्हणजे तर खाली येणार ना? खाली पर्याय दिशा असणारा क्रमांक हा 4. पण नाही, हा पण पर्याय नाही. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा एक्सप्लेन कोण करेल चला? एक 2 3 4. आता हे तर जे सिम्बॉल आहे ते इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, 4 आहे. आता इथं 2 2 4 म्हणजे समोरासमोर मधलं काय झालंय? 1 1 कमी केले ना? आता इथं पुढच्या आकृतीमध्ये त्यातलं 1 कट केलंय. मग ह्यातले 2 कट होणार. म्हणजे इथं 3 चे किती होणार? नाही तसं पण नाही. पहिले आणि चौथ्यात काय फरक आहे एकदा बघतो मी. सर पर्याय क्रमांक 2 अनुष्का कसबे. 2 कसा रे? आता आपण कट केलाय की. ते बाणाचं चिन्ह आहे की. वर बाण आहे,
पुन्हा इथं बाण खाली आहे. पुन्हा इथं वर आहे म्हणजे पुढं खाली येणार आणि खाली बाण असणारा पहिल्या आणि चौथाच पर्याय उरलाय ना. आता फक्त आपल्याला पहिल्या आणि चौथ्या पर्यायातला एक पर्याय सिलेक्ट करायचे. तो कसा ते सांगा मला. सर स्वरांजली खबाले. हा सांग स्वरांजली. सर त्यांनी ना त्यात जे चिन्ह दिले आतमध्ये त्यातलं एक एक कट करत जायचं. मग तिसऱ्या आकृतीमध्ये एक राहतंय चिन्ह ते जर आपण काढलं तर मग तसा पर्याय क्रमांक 4च आहे. हा बरोबर आहे. एक चिन्ह जर काढलं तर पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 53 क्रमांक पहा. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. अनुष्का कसबे. हा सांगा अनुष्का. पर्याय क्रमांक 2. सर तिथे आरशातील प्रतिमा केली आहे. आरशातील प्रतिमा म्हणजे हो पहिल्याची सर. दुसरी म्हणजे थोडक्यात पहिली आणि तिसरी आकृती सेम असणार ना. म्हणजे दुसऱ्यासारखी चौथी येणार. हो सर. हा म्हणून पर्याय क्रमांक 2. 16-17च्या प्रश्नपत्रिकेतील 42 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा. पर्याय क्रमांक क्रमांक 2 दोन. सिद्धी ढोक. हा पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 2. किती? 2 बरोबर आहे. कारण हे अधिक चिन्ह अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन 90 डिग्रीतनं रोटेट झालं. आता इथं आलं. आता डाव्या साईडला येणार इथं. डाव्या साईडला अधिक चिन्ह असल्यामुळं पहिला आणि चौथा पर्याय ड्रॉप झाला. 2च पर्याय उरलं ना. आता इथं बाण बघा 2 आहेत ना. इथं 1 आहे. इथं 2 आहेत म्हणजे वर किती येणार इथं फक्त 1च येणार. आता इथं गुणिले चिन्ह 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत म्हणजे आता किती येणार? 5 येणार. मग 5 म्हटल्यावर इथं पण 5 आणि इथं पण 5 आहे ना. हा बरोबर आहे. पण हा ड्रॉपच झाला की. इथं 2 बाण होतं. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. पुढचा प्रश्न 43 क्रमांक पहा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 बरोबर. सिद्धी ढोक. पर्याय क्रमांक 3. पर्याय काय क्रमांक झालंय 3 सांगा स्वराली पाहू. यादव. स्वराली यादव. हा इथं काय झालंय 6 बाजू आहेत. किती रेषाखंड आहेत तिथं षटकोनामध्ये? बाजू किती आहेत? 6. आणि इथे किती आहेत? 5. आता इथं आडव्या रेषा किती आहेत मोजा रे? 5 5 आहेत ना. आणि इथं 6. 6. आता इथं 4 बाजू आहेत आणि इथं 3. मग ह्याचं उलट करायचं. 3 आणि 4 म्हणजे 3 आडवं रेषाखंड आणि पुन्हा 4. 3, 4चा पर्याय कुठला दिसतोय? तिसरा. सर पर्याय पुढं क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 4. बरोबर आहे. पी क्यूला पुन्हा पी वाढवला, पुन्हा क्यू वाढवला, मग आपण पी वाढवूया. पर्याय क्रमांक 4. पुढं 65. सर पर्याय क्रमांक 3. हे वर्तुळ पर्याय क्रमांक 3. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनवर रोटेट होते म्हणजे ते येणार ना. म्हणजे हा पर्याय ड्रॉप झाला. आता हा चौरस आहे. तो अर्ध्या घरानं पुढे गेला. इथं अर्ध्या घरानं पुढे म्हणजे ते येणार वरच्या बाजूवर. म्हणजे पुन्हा हा पण पर्याय काय झाला? पर्याय ड्रॉप क्रमांक झाला. 3. आता गुणिले चिन्ह दीडनं रोटेट झाले. दीडनं. मग दीडनं रोटेट झाल्यानंतर कुठे येणार? इथे येणार. बरोबर आहे. 65ला पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 66. पर्याय क्रमांक 4.
पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. आता हे जे वर्तुळासारखं सिम्बॉल आहे तर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अर्ध्या साइड मधनं रोटेट होते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. आता हिथं आलं म्हणजे इथे येणार आहे की नाही. हा पर्याय तर ड्रॉप झाला आणि हा पण पर्याय ड्रॉप झाला. कारण डाव्या साईडच्या दिशेवर सेंटरला सर्कल आले असा तिसरा आणि चौथाच फक्त पर्याय दिसतोय. आता हा जो हर्ट शेप आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होतोय बघा कोपऱ्यात. आता ह्या कोपऱ्यात आला म्हणजे ह्या कोपऱ्यात येणार हर्ट शेप. नाही काहीतरी चुकते. इथून ह्या कोपऱ्यात आला, आता ह्या कोपऱ्यात आला, आता ह्याच कोपऱ्यात आहे. तर ह्या पर्याय दिसतच नाही की रे. तर आपण यस घेऊया. यस इथून एक घर क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट झाला, पुन्हा इथं यस आला म्हणजे यस इथं जाणार. आता हा पर्यायच नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक फक्त वर्तुळ आणि यस ची पोझिशन वरून आपण पर्याय सिलेक्ट केला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 67 पहा. पर्याय क्रमांक 2. सर अनुष्का कसबे पर्याय क्रमांक 2. हा सांगा अनुष्का. बाकीच्यांना माईक बंद करा रे, फक्त अनुष्का बोलेल. अनुष्का सांग कसं पर्याय क्रमांक 2 ते. सर तो स्टार खाली गेला आणि गुणिलेचं चिन्ह त्याच जागेवर राहतंय आणि हा कोण आहे ना तो त्रिकोणाच्या जागी जातोय, त्रिकोण स्टारच्या जागी जातोय आणि स्टार चौकोनाच्या जागी जातोय. तसं गुणिलेचं चिन्ह गुणिलेच्या जागी राहील आणि स्टार चौकोनाच्या जागी जाईल आणि चौकोन त्रिकोणाच्या जागी जाईल, त्रिकोण स्टारच्या जागी जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 2. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. सर पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. बघा अधिक चिन्ह अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अर्ध्या घरातून रोटेट होते. म्हणजे इथं अधिक चिन्ह बरोबर इथं खालच्या बाजूवर येणार. म्हणजे हा तर पर्याय ड्रॉप झाला. आता ह्या वर्तुळाची पोझिशन बघा इथं आली म्हणजे आता इथं येणार. म्हणजे पुन्हा हा पण पर्याय आपला कट झाला. आता गुणिलेची पोझिशन बघा. गुणिले इथून इथं आलं, इथून इथं आलं म्हणजे गुणिले चिन्ह इथं जाणार. म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 फक्त उरला. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक हा, 4. पर्याय क्रमांक 4. कोण एक्सप्लेन करेल? आपलं नाव सांगायचं आणि पर्याय क्रमांक 4 म्हणायचं. म्हणजे ज्याला खात्री आहे मी याचं एक्सप्लेन करू शकतो त्यांनीच फक्त आपलं नाव सांगा. सर रुद्र शिंदे. हा रुद्र शिंदे सांगतोय. रुद्र सांग. रुद्र शिंदे. हा बाकीच्यांना म्यूट व्हा. हा सर, आता पहिली आकृती आहे ना, तर दुसऱ्या आकृतीमध्ये प्रति गट्टीवट 45 अंशाने फिरलेला आहे. बरोबर. म्हणजे ही इथे येणार आहे की नाही. हा म्हणजे हा म्हणजे पण पर्याय ड्रॉप झाला, हा पण पर्याय आणि ड्रॉप झाला. पहिला. दोनच. हा. हम्म. मग आता ही परत आकृती किती मिनिट झाली? 45 ना. हा प्रति गट्टीवट 45. म्हणजे असं येणार आहे की नाही. हो. म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. छान. चला 74चं उत्तर सांगा. सर पर्याय क्रमांक 1. मग 1. पर्याय क्रमांक 1.
चला एक्सप्लेन कोण करेल आपल्यापैकी? आपल्यापैकी एक्सप्लेन कोण करेल? नाव सांगा चला. बऱ्याच जणांना पर्याय क्रमांक 1 ऑप्शन निवडला, परंतु का पर्याय क्रमांक 1 तुम्ही निवडला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं थोडक्यात. चला. आता ह्या बाणाची दिशा पहा, ह्या अशी आहे, ह्या अशी झाली म्हणजे प्रतिघटीवत. आता इथून कुठे येणार? ह्या कोपऱ्यात येणार पहा. ही जर वर्तुळ काढलं ना तर ह्या कोपऱ्यात येणार अशी. मग सगळंच पर्याय ड्रॉप झाले का? कारण तो बाण फक्त पहिल्या पर्यायात त्या पोझिशनला आहे. ह्याचं सांगा. पर्याय क्रमांक 4 सर. कारण पर्याय सांगा. क्रमांक कोण एक्सप्लेन करेल? पूर्वी पाटील. हा, पूर्वी सांग. चल. सर, जी आकृती आहे ना ती चौकोनाच्या कोपऱ्याच्या साईडला आहे आणि ती प्रत्येक कोपऱ्याच्या बाजूने फिरतीये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणून बरोबर. पर्याय क्रमांक 4. व्हेरी नाईस. चला प्रश्न 6वा बघा. पर्याय क्रमांक 3. इथं एकच, इथं 2 आहे ना, इथं 4 आहे. एकसारख्या जे डायग्राम आहेत, आकार कमी जास्त असतील पण दिसायला सारखे असणाऱ्या समरूप आपण म्हणूया, समरूप पर्याय आकृती. क्रमांक 2. म्हणजे पर्याय क्रमांक 8 थर असणारी आकृती कुठली? 8 थर असणारी. पर्याय 2. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न 7वा. आता हे हर्ट शेप बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कोपऱ्यात येते. म्हणजे ह्या कोपऱ्यात येणार हर्ट शेप बघा. सर पर्याय क्रमांक 1. आता बाण पर्याय बघा, क्रमांक 1. इथं बाण आहे, तो इथं आला. आता इथं आला म्हणजे आता सेंटर लावणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे ना? हो सर. नाही, 1 आणि 2 पर्याय उरतात की रे. हा पण उरतोय की, फक्त हा कट झाला. त्या 2 मधला कुठला येईल पर्याय बघा आता. आता हे स्टार सारखं सिम्बॉल आहे, दीडनं रोटेट झालं समजा. दीडनं रोटेट झालं. पुन्हा हे दीडनं रोटेट होऊन इथं आलं. आता दीडनं म्हणजे इथं ह्या कोपऱ्यात येणार. आणि ह्या कोपऱ्यात म्हणजे इथं दिसत नाही तुम्हाला. पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे हर्ट शेप आणि ते स्टार सारखं आहे ते एकमेकावर आहे, त्यामुळे आकृती थोडी वेगळी दिसते. दीड घरनं रोटेट झालं. पुढचं. अरे कोणाच्या घरचा आवाज येतोय? आपले शेजारी जर गोंगाट असेल तर आवाज बंद केला पाहिजे ना. सर्वांना डिस्टर्ब होतोय आपल्या आवाजाचा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक कसं काय 4. सांगा? पर्याय क्रमांक 4. इथं पर्याय क्रमांक त्रिकोणाच्या 3 बाजू 2 टिंब, चौकोनाच्या 4 बाजू 3 टिंब, पंचकोनाच्या 5 बाजू 4 टिंब, षटकोनाच्या 6 बाजू 5 टिंब. म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये सप्तकोन येणार ना, आणि 6 टिंब असणार. मग कोणत्या आकृतीमध्ये सप्तकोन आहे रे? बाजू पर्याय मोजा. क्रमांक 1 2 3 4 5 6 आणि 7. हा, पर्याय क्रमांक 4. 5.
पर्याय क्रमांक 1. पर्याय नाही. क्रमांक सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक एक. सर पर्याय क्रमांक पर्याय 3. सर क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक कोण? तीन. क्रमांक 3. हा ओके. 6व्याचं सांगा, आता फास्ट जाऊ थोडं. 6व्याचं ऑप्शन सांगा. अनुष्का कसबे. हा सांग अनुष्का. सर पहिला हा आहे ना पर्याय, त्यात तो टिंब तिथंच राहिलाय आणि फक्त बाणाची दिशा घटिवत प्रमाणे डाव्या साईडला फिरली एका घराने. तसं जर आता टिंब दुसऱ्यातला टिंब आहे ना, पहिला आणि दुसऱ्यातला तो टिंब आता असं झाला प्रतिघटिवत प्रमाणे. मग तो आता दोन्ही तसंच राहणार आणि बाण इकडचा असं झाला आणि ही असं वर झालं बाण. म्हणून सर आता हा टिंब इकडच्या डाव्या साईडला जाणार आणि रेष इकडच्या उजव्या डाव्या साईडला येणार. कोणता पर्याय येतोय मग? सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 3 येतोय. पर्याय क्रमांक 3 येतो. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे पहा. बरं ठीक आहे. पुढं 35 21-22 प्रश्नपत्रिका आपण ओपन करतोय. प्रश्न क्रमांक 35 बघा. आता ह्या अंडाकृती जो शेप आहे तो इथं आलाय का नाही? आता इथं आला. क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. इथे येणार. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2. कोण करेल एक्सप्लेन? सर प्रज्वल. हा प्रज्वल करतोय. चल प्रज्वल बोल. आपण शब्द दाखवला त्रिकोण इथं आहे ना? त्रिकोण इथं आला. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने खाली खाली येतोय. बरोबर. पर्याय क्रमांक 2. हा 36 क्रमांकाचा प्रश्न सांगा. अरे कुणाच्या आसपास कुत्रे वाचते पर्याय ओरडते क्रमांक बघा. 1. माईक बंद करते नाही. पर्याय क्रमांक 1. हा एक्सप्लेन करताय पर्याय क्रमांक 1 का? पर्याय सिद्धी ढोक. हा सिद्धी सांग बोल. पहिल्या आकृतीतला जो त्रिकोण आहे तो बाहेर काढायचा आणि त्याच्या बाजूंमध्ये अधिक एक करायचं, म्हणजे त्याचा चौरस होणार. आणि आत बाहेरचा वर्तुळ आत घेऊन आहे असं ठेवायचा. त्याचप्रमाणे आतला म्हणजे हे तर त्रिकोण आहे. केल्यानंतर त्याचा त्रिकोणामध्ये 3 षटकोन होणार बाजू आहेत. आणि बाहेरचा वर्तुळ आहे असं ठेवायचं. म्हणजे आतला त्रिकोण की ज्याला 3 बाजू आहेत. आता बाहेरचा चौकोन की ज्याला 4 बाजू आहेत. आतला पंचकोन ज्याला म्हणजे आत बहुभुजाकृती आहे. इथं बाहेर बहुभुजाकृती आहे. आत 5 बाजू असणारी बहुभुजाकृती, म्हणजे आता बाहेर 6 बाजू असणारी बहुभुजाकृती, म्हणजे बाहेर षटकोन असायला हवा. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 37 पहा. तर पर्याय क्रमांक 3. हा कोण एक्सप्लेन करेल? चला तुमच्यापैकीच करायचं कोणीतरी एक्सप्लेन. रुद्र सांग. पर्याय बोल. क्रमांक 2. आता सर जो स्टार आहे ना तो क्लॉकवाईज डायरेक्शनने 90 डिग्री फिरतोय. बरोबर आहे. म्हणजे हे 2 पर्याय ड्रॉप झाले. पुढं. आणि जो असा म्हणजे कंसासारखा आहे ना, हा तो इथे येणार ना. 45 अंशातून फिरतोय, म्हणजे ते दोन तो वरच्या दिशेने. ओके पुढं. आणि भागाकार, गुणाकार, परत भागाकार आणि परत गुणाकाराचे चिन्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक. गुणाकार आणि तो भागाकार आहे, त्यामुळे हा पर्याय ड्रॉप झाला.
पर्याय क्रमांक 3 बरोबर. 22-23 ची प्रश्नपत्रिका चालू केली आपण. प्रश्न क्रमांक 7 पहा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 4. सर एक्सप्लेन करा जरा. पर्याय क्रमांक 4. चला कोण एक्सप्लेन करेल आपल्यापैकी? ह्या दोन आकृतीतला रिलेशन बघा रे. ह्याचं तोंड खाली आहे, ह्याचं वर आहे, ह्याचं वर आहे, ह्याचं खाली आहे. डावीकडच्याचं डावीकडे आहे, इकडे उजवीकडे दिसतंय, इकडे उजवीकडे आहे, त्याचं डावीकडे आहे. मग ह्या दोघांमध्ये तसं करून बघूया का? आता याचं वर आहे खाली, वर आहे खाली, डावीकडे आहे उजवीकडं, डावीकडे आहे उजवीकडं, म्हणून पर्याय क्रमांक 4. चला पुढचा आठवा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता ह्या दोघांच्या अदलाबदल केली ना. हो. आता ह्या दोघांची अदलाबदल करायची. म्हणजे यल आणि टी हाय असं ठेवायचं. फक्त यूचं गाव आय जाणार आणि आयचं गाव यू येणार. असंच का? नाही सर. नाही मग सांगा कसं. मग काय करता येईल? जाणार. टी यल चं यल टी झालं. जाणार. म्हणजे फक्त ह्या दोघांच्या अदलाबदल करायची. टी यल चं एल टी. आता हा इथं एल टी तसंच राहिलाय. हा ह्या दोघांच्या अदलाबदल केली ना. आता यू आय तसंच राहणार. ह्या दोघांच्या अदलाबदल राहणार. म्हणजे ह्या टी आणि एल च्या अदलाबदल राहणार. बरोबर. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न 9वा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हे डॉटची पोझिशन बघा. हा भरीव गोल आहे का नाही, इथून इथं आला. आता इथं कोपऱ्यात येणार खालच्या ना. म्हणजे हा झाला ड्रॉप, हा पण ड्रॉप झाला. कारण दुसऱ्या चौथ्या पर्यायात त्या भरीव गोलाची जागा एकच आहे बघा, खालच्या तळाला डाव्या साईडला. आता दुसरा की चौथा. आता इथं त्रिज्या काढली अशी. त्रिज्या काढून त्याच्या पुढे डॉट घेतला. आता इथं त्रिज्या काढली, इथं डॉट काढला. खर तर एक एक जर त्रिज्या वाढवत गेली असतील तर इथं एक अशी त्रिज्या काढायला पाहिजे होती, आहे का नाही. पर्याय बरोबर 2 आले असते. एक त्रिज्या त्यांची काढायची राहिली. बरं पुढचा घ्या. प्रश्न क्रमांक 70. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. काय झालं? पर्याय क्रमांक 3. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होते का नाही. हो सर. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन यू वर जाणार. म्हणजे आपल्याकडे 2च पर्याय उरलं, दुसरा आणि तिसरा. आता एच बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर मागे गेला तर एच इथे येतोय बघा. हा पण पर्याय ड्रॉप झाला. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. पर्याय क्रमांक 3. 71 सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आकृती आता हा क्लॉकवाईज. साधा डॉट घ्या. हा डॉट आहे का नाही, क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट झाला कोपऱ्यात. आता ह्या कोपऱ्यात आला म्हणजे आता इथे ह्या कोपऱ्यात येणार आहे की नाही. मग ह्या कोपऱ्यात डॉट फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. ठीक आहे. 72. पर्याय पोझिशन बघा. इथं आला, इथं आला, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक एक 1. एक चार.
आता पर्याय उडी क्रमांक एक. पर्याय फिरकी क्रमांक 1. अशी अशी. आता इथं बघा ए आहे, इथं इकडे ए वाढला, इकडे एस वाढला. आता ए च्या बाजूला अल्फाबेट वाढणार, म्हणजे हे ए च्या बाजूला अल्फाबेट फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये वाढले. आता पुढच्या गणितासाठी आपण पोल घेणार आहोत, त्यामुळे कोणीही करू नका, उत्तर फोडू नका. बघा प्रश्न क्रमांक 28 साठी आपण पोल घेतोय. ओके, बघूया. फर्स्ट रँकला आहे मयुरी कोळी, सेकंड पूर्वी पाटील, थर्ड आर्यन हुलगे, श्रुती चव्हाण, यशोदीप सुपणेकर, अक्षदा पिसाळ, आराध्या शिंदे, अनुज भुजबळ आणि श्रवण क्षीरसागर. फक्त 9 विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणजे 43 पैकी 34 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. याचं उत्तर तो पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 4 जणांनी सिलेक्ट केला, आणि पर्याय क्रमांक 3 15 जणांनी सिलेक्ट केला, आणि डी पण 6 जणांनी सिलेक्ट केला. कोणाचं एक्सप्लेन करेल पर्याय क्रमांक 1च का? चला, का तुम्ही अंदाजे पर्याय सिलेक्ट केला? सांगू शकता आपल्यापैकी कोण? एकूण प्रत्येक आकृतीमध्ये 16 चौकोन दिसत आहेत. त्यातलं प्रत्येक आकृतीत 4-4 चौकोन छायांकित केलेले आहेत. फक्त छायांकित केलेल्या चौकोनाची पोझिशन पहा. नाही सांगता येत कोणाला? ठीक आहे, त्याच्यावर आपण पुन्हा विचार करूया. आता 29 साठी आपण पोल घेऊया. 29 साठी पोल चालू करतोय मी.
मला वाटते फक्त 4च विद्यार्थ्यांचं हे करेक्ट आन्सर आहे. मयुरी कोळी, स्वरा बोराटे, श्रवण क्षीरसागर आणि यशोदीप सुपनेकर. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च होतं. बी ऑप्शन 11 जणांनी निवडला, सी 2 जणांनी आणि डी तर 21 जणांनी. चला ह्याचं एक्सप्लेन कोण करेल आपल्यापैकी? याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 का? माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय सर. सर. हा येतोय. तर इथं त्रिकोण आहे. त्रिकोणाची पोझिशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अर्ध्या बाजूतून रोटेट झाले. आता इथं 2 अर्ध्या घरातून रोटेट झाले. मग आता इथं दीडनं रोटेट झाले बघा, दीडनं. मग आता 2 न रोटेट झाले तर कोपऱ्यात जाणार. मग कोपऱ्यात त्रिकोण असणारा हा तर पर्यायच नाही. 3 पर्याय आहेत. आता इथं त्रिकोण आहे. त्रिकोणात गुणिले चिन्ह घुसल्यामुळे ते वेगळं सिम्बॉल दिसते. 3 पर्याय आपल्याकडे उरलं. आता गुणिले चिन्हाची पोझिशन बरं, वर्तुळाची पोझिशन बघा. वर्तुळाची पोझिशन वर गेली, पुन्हा इकडं, पुन्हा इकडं. इथून इथं आली, पुन्हा इथं आली, इथं अर्ध्या घरातून इथं आली. मग आता अशी तिरकी जर गेली तर इथे येणार बघा अर्ध्या घरातून. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये येते. वर्तुळाची पोझिशन असं गेले बघा, असं या पद्धतीनं. चला शेवटचा पोल आपण घेऊया. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं पहा. जवळजवळ 20 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. मयुरी कोळी, मधुरा चव्हाण, वैष्णवी शहाणे, स्वरा बोराटे, भक्ती शिंदे, समृद्धी भोसले, यशोदीप सुपनेकर, चैताली माने, श्रुती चव्हाण, आराध्या शिंदे, रिया जगदाळे, प्रसन्न महामुनी, अनुज भुजबळ, स्वराली यादव, स्वरांजली खबाले, श्रेया जमदाडे, समृद्धी भोसले, अनुष्का कसबे, पूर्वी पाटील आणि महिमा कसबे. 20 विद्यार्थ्यांना ऑप्शन 3 निवडलेला होता. ऑप्शन 3 बरोबर आहे. ए ऑप्शन 4 निवडला, बी ऑप्शन 9 जणांनी निवडला होता आणि डी ऑप्शन 5 जणांनी. म्हणजे एवढ्या जणांचं चुकलेलं आहे. आता कोण स्पष्टीकरण करेल याचं? चला पर्याय क्रमांक 3च का? चला करा. यू ची पोझिशन पहा, इथं आलेली आहे. अर्ध्या बाजूतून पुढे रोटेट झाले, पुन्हा इथं अर्ध्या बाजूतून रोटेट झाले, पुन्हा इथं बघा अर्ध्या बाजूतून रोटेट झाले. म्हणजे आता यू येणार, म्हणजे हा पर्याय ड्रॉप झाला. आता एस ची पोझिशन बघा, इथून इथं आली, या कोपऱ्यात इथं खाली आली, आता इथं आली, आता इथे वर जाणार. मग वर इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण
प्रश्नचिन्हाचे जागी क्रमाने येणारे आकृती शोधणे हा भाग पाहिला. आता उद्याच्या तासाला आपण आतापर्यंत आपण जे प्रश्न प्रकार पाहिलं त्यातून उरलेले जे प्रश्न आहेत ते मी उद्या तासाला घेणार आहे. उद्याचा जो ऑनलाईन तासातला प्रश्न आहे ते फार सोपं आहे आणि कुठ प्रश्नासाठी एक तासिका दिली म्हणजे 2 दिवसामध्ये आपला पूर्ण NAVH बुद्धिमत्ता ठीक आहे. आता आज जी ऑनलाईन टेस्ट आहे मग रात्री आपण टाकली ती बऱ्याच जणांनी सोडवली नाही ना, कारण रात्री उशिरा टाकल्याने. हा, रात्रीची टेस्ट पण तुम्ही सोडवा आणि आता मी टाकतोय ती पण टेस्ट सोडवा, दोन्ही पण टेस्ट सोडवा. आता किती नंबरचं प्रकरण आहे सायन्स टेस्ट क्रमांक 14. चालेल, ती सॉल्व्ह करा आणि ह्याच्यातला पण सगळ्या आकृत्या नाही तुम्हाला करता आल्या तरी तुम्हाला समजा वाटलं चला आज आपण मस्तपैकी फक्त 10च डायग्राम काढूया, 10च काढा. स्वच्छ. आणि काय होतं तुम्ही फोटो काढताना स्पष्ट पाठवताय, तुमच्या फोटोची क्लिअरिटी नाही का, फोटो काढताना काय मिस्टेक होते का कळत नाही, पण तुमचा आकृत्याच मला स्पष्ट दिसत नाही. व्यवस्थित फोटो स्पष्ट काढा. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय सर.